श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आहे गुरुपुष्यामृत योग। गुरुपुष्यामृत योग हा कधी येतो? ज्यावेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा येतो। आणि आत्ताच्या म्हणजे आजच्या गुरुवारी जे पुष्य नक्षत्र आहे ते आलेलं आहे। हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो सकाळी 11:15ला आहे तो सुरू झालेला आहे, म्हणजे 11:45 तो उद्या 12:30पर्यंत असणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा आणि काही उपाय आहेत ते करायचे आहेत। हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो दिवाळीच्या अगोदर आल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग हा तयार झालेला आहे। गुरुपुष्य नक्षत्रावरती आपल्याला लक्ष्मी माताची जी सेवा आहे ती करायची असते। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केली जाते आणि आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी आपल्या गुरुची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती आपल्याला करायची असते। त्यामुळे या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला जे काही मंत्र त्यांचे जप आहेत किंवा तारक मंत्र असेल किंवा स्वामी चरित्राचं जे वाचन आहे तेही तुम्ही करू शकता। आता आज संध्याकाळी आपल्याला काही खास उपाय आहेत ते करायचे आहेत, तर यातील आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते तुम्ही ठरवू शकता। यातील कोणताही एक केला तरी चालू शकतो किंवा तुम्ही सगळेही करू शकता। तर आता कोणते उपाय करायचे आहेत ते आता पाहूया की आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की जी आपली देवघरातील लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती आपल्याला हळदीच्या पाण्याने आहे तो अभिषेक आहे तो करायचा आहे। हा अभिषेक करत असताना आपल्याला श्रीम श्रीम या मंत्राचा जप आहे तो 108 वेळा करायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी मातेला जो अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेची जी पूजा आहे ती आपल्याला विधिवत आहे ती करायची आहे। लक्ष्मी मातेला जर आपल्याजवळ पिवळे फुल असेल किंवा पांढरे फुल असेल तर अर्पण आहे ते करायचं आहे। आपल्याला तिची पंचोपचारी पूजा करून घेऊन तिची आरती आहे ती आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आणि नंतर आपण तिच्या समोर बसून 16 वेळा श्री सूक्ताचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे। 16 वेळा म्हणून झाल्यानंतर शेवटी फलश्रुती नक्कीच म्हणावी आणि एकदा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे ते जरूर करावं। तसेच आज संध्याकाळी आपल्याला तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि हळद आहे ती थोडीशी आपल्याला टाकायची आहे। हा उपायही आपल्याला करायचा आहे। तुमच्या जवळपास जर केळीचं जर झाड असेल तर आपण केळीचं जे झाड आहे त्या केळीच्या झाडाला च्या बुडक्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद आहे ती टाकायची आहे आणि यावेळेस आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि आपल्याला जर तिथं जर बसून जर एकदा पुरुष सूक्त आणि एकदा स्त्री सूक्त आपल्याला नक्कीच आहे ते म्हणायचं आहे। आणि जर हे नाही झालं तर आपल्याला त्या झाडाला प्रदक्षिणा घालत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे 11 वेळा तरी आपल्याला म्हणायचं आहे। हा उपायही आपण करू शकतो। आपलं जे मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आहे तो आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला म्हणजे आत येताना उजव्या बाजूला आपल्याला एक दिवा आहे तो लावायचा आहे। हा दिवा आपल्याला आज संध्याकाळी लावायचा आहे। तो तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यामध्ये थोडीशी हळद आहे ती टाकायची आहे। दिवा लावताना थोड्याशा अक्षता आहेत त्या दिव्याखाली ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते व्हायचं आहे आणि मग आपल्याला दिवा आहे तो तेथे ठेवायचा आहे। याने लक्ष्मी माता आहे ती प्रसन्न होते, आपल्या घरातील वातावरण सकारात्मकता आहे ते होतं। आपल्याला जर गुरुपुष्यामृत योगावरती जर काही खरेदी करायचं असेल तर उद्या सकाळी 12:30पर्यंत आपण नक्कीच काही खरेदी आहे ती करू शकतो। कारण या दिवशी कोण सोने चांदी कपडे काही म्हणजे कोणतीही जी गोष्ट आहे ती खरेदी केली जाते। कारण या दिवशी जे आपण खरेदी करू ते आहे ते आपलं चिरकाल टिकतं ते किंवा सोने चांदी जर घेतलं तर ते पुन्हा मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आहे ती येत नाही, म्हणून या दिवशी आपण नक्कीच खरेदी आहे ती करावी। आता मगाचा जो व्हिडिओ मी केलेला होता तो शंखाची स्थापना कशी करावी, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी उपाय सांगितलेला होता। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो पहा। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उपाय आहे तो सांगितलेला होता, तो म्हणजे शंखामध्ये आपल्याला तांदूळ आहेत ते भरून ठेवायचं। तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला तो उपाय कसा करायचा आहे। तर आपण तो उपाय आहे तो आज संध्याकाळी आहे तो आपण करू शकतो गुरुपुष्यामृत योगावरती। तर अशा पद्धतीने तो तुम्ही उपाय करा आणि हा उपाय आपण पुढचा जोपर्यंत गुरुपुष्यामृत योग येत नाही तोपर्यंत तो जो शंख आहे तो आपल्याला तसाच तिजोरीत आहे तो ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळेस आपल्याला तो बाहेर काढायचा आहे आणि त्यातील जे तांदूळ आहेत ते आपल्याला बदलायचे आहेत आणि नंतर आपल्याला तसेच त्या कपड्यामध्ये आहेत ते बांधून आहेत ठेवायचे आहेत। असं आपण प्रत्येक गुरुपुष्यामृताला करत राहायचं आहे। याने लक्ष्मी प्राप्ती आहे ती जलद गतीने होते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते, म्हणून हा उपाय जरूर करावा।
त्याचबरोबर या अगोदर आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये आपण 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत जी सेवा करायची आहे तीही सांगितलेली होती. तर त्याही सेवेला आपण आजपासून सुरुवात आहे ती नक्की करायची आहे. जरी कोणाच्या लक्षात नसेल तर मी आठवण करून देते की आजपासून आपण त्या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता. ही सेवा आपली 8 दिवसाची आहे आणि ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची सेवा आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. यानंतर आपण जो गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक म्हणजे 24 दिवसांची सेवा असते ती करायची असते ती म्हणजे 12 वातींची. तर याचा व्हिडिओही आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही या सेवेलाही सुरुवात आहे ती करू शकता. तर ती सेवा कशी करायची आहे कारण त्याची माहिती खूप आहे. त्यामुळे तो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मिळेल. त्यानुसार तुम्ही ती सेवा आहे ती ही करू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती जे काही आपण उपाय, जी काही सेवा आपण करू त्याचं फळ आहे ते आपल्याला जलद गतीने मिळतं आणि ते चिरकाल आहे ते टिकतं. म्हणून या दिवशी आपल्याला भरपूर सेवा अशा करायच्या असतात. तर हे सर्व उपाय आहेत सांगितलेले. यातील कोणती सेवा तुम्हाला करायची आहे, कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे, त्यानुसार तुम्ही तो करू शकता. दिलेली माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ.